तुम्ही वेंगुर्ला येथील डच वकार पाहिली आहे का? नाही ना? आणि तीच पाहायला मी निघालोय वेंगुर्ल्याला. नमस्कार सर्वांना, मी सह्याद्री वेळा ट्रेकर्स हरेंद्र मंगल मोहन. फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. इसवी सन 1638च्या आसपास डचांनी वेंगुर्ले येथे वकार स्थापन केली. गोव्याची व्यापारी नाकेबंदी करणे हा या ठिकाणचा मुख्य उद्देश होता. 1641 साली इथली तटबंदी पूर्ण झालेली दिसते. मुबलक गहू आणि भात असल्याने या बंदराची डचांनी निवड केली. 1660 सालचे या बंदराचे वर्णन खूप रंजक आहे. 2.25 किमी लांब समुद्र किनारा लाभलेला आहे. उत्कृष्ट नागरी रस्ते, किनाऱ्याला लागून 200 फूट उंच डोंगर आणि रेडीपर्यंत पसरलेल्या टेकड्या असा इथला भौगोलिक आराखडा. आज मात्र हे ठिकाण पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. झाडोरा माजला आहे, साप विंचू आहेत, डोक्यावर बांधकाम कोसळण्याची भीती आहे. एकेकाळी समृद्ध व्यापारी केंद्र असलेल्या या ठिकाणाला आलेली अवकाळा पाहून दुःख वाटते. इथे एकेकाळी जपान, श्रीलंका, बटाविया तसेच बंगालहून व्यापारी जहाजे येत असत. सुरत, ओमरजू, मोखा, बसुरा अशा बंदरांशी वेंगुर्ले व्यापार करत होते. पुढे बेळगाव, धारवाडच्या ब्रिटिश छावण्यांशी संपर्कात असल्याने डचोत्तर काळातही वेंगुर्ला आपले महत्त्व टिकून होते. इथले लोक उत्साही आणि उद्यमी आहेत, ऊर्जेने भारलेले आहेत अशी ऐतिहासिक वर्णने आहेत. दक्षिण महाराष्ट्र ते मुंबई व्यापाराचेही केंद्र होते. कुडाळ मार्गे घाटमाथ्याकडे जाणारे रस्ते होते. कापूस, मिरच्या, जाड कापड, तंबाखू, नारळ, सुपाऱ्या, काजू, कोकम अशी उत्पादने बंदरात येत. इथून तेल, मीठ निर्यात होत असे. लाल समुद्रातील अनेक बंदरांशी वेंगुर्ले संपर्कात होते. उत्कृष्ट दर्जाची वेलची आणि भात इथे मिळत असे. रेडीहून जपानला लोह खनिज जात होते. सिलिकाचा व्यापार होता. अर्बानियाला तोमाशेक म्हटले, तर कोणी विंगारता, तर पोर्तुगानी बामदा म्हणजेच बांद्याला जवळ असलेले बंदर म्हटले. बिजापूर दरबाराकडून इथं जोहान व्हॅन्टिस नामक अधिकाऱ्याने 1638 मध्ये परवानगी मिळवली व हे केंद्र सुरू झाले. इशरत आलम नामक इतिहासकार सांगतो की छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी 6 लक्ष पौंड तांबे डचांकडून घेतले होते. सुमारे 1682 ला इथून डचांची गच्छंती झाली आणि 1692च्या आसपास वखार पूर्णतः बंद झाली. पुढे ऑर्थर कॉर्फर्ड रत्नागिरीचा उपजिल्हाधिकारी आणि मॅजिस्ट्रेट झाला. तेव्हा इथं इसवी सन 1876 मध्ये नगरपालिका स्थापन झाली. 1951 मध्ये वेंगुर्ल्याची लोकसंख्या सुमारे 22,000 होती. त्यापैकी 6,000 शेतकरी होती, 2,000 व्यापारी आणि 1200 वाहतूकदार होते. 1956-57च्या आसपास वेंगुर्ले नगरपालिका 2 लाख रुपये खर्च करत होती. शाळा, नगर वाचनालय, लहान मुलांची बाग अशा अनेक नागरिक सुविधा निर्माण केल्या गेल्या. टेकडीवर प्रवासी बंगला बांधला गेला. किल्ली निवतीकडे जाताना पाट या गावातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लागतो. त्या साईडने सिंधुदुर्ग विमानतळाकडे जाता येत आहे आणि तिथूनच किल्ले निवतीकडे जाण्याचा मार्ग आहे. किल्ले निवतीकडे येत असताना ना तुम्ही ज्यावेळी खालून येतात त्यावेळी हे वळण लागेल आणि हे वळण लागल्याच्या नंतर ना एकदम असं पुढे गेलं ना तर मग आपल्याला याचा दरवाजा दिसत नाही, पण अर्ध्या वाटेतच किल्ले निवती म्हणून असा बोर्ड आहे बघा. आणि मग तिथूनच आपल्याला ही वाट लागते अशी आणि मग जावं लागतं. नाहीतर इथे ना आपली फसगत होते. माझी पण झाली, मी बराच वेळ शोधला, मग पुन्हा निघालो आणि मग मला ही वाट समजली. तर तुमचं असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी सांगतोय. तर चला आता आपण किल्ले निवतीला पाहू. आता आपण ह्या वाटेने निघालोय किल्ल्यावरती, म्हणजेच किल्ले निवती. ह्या साईडला पायऱ्या आहेत, पण काळाच्या ओघात इथे रस्ता बनवल्यामुळे ह्या पायऱ्या आता कोणी वापर करत नाही, कारण तिथं रस्ताच बंद झाला आहे. तर किल्ले निवतीला आपण आलो ना का सुरुवातीलाच आपल्याला हा बुरुज लागतो. सूर्यप्रकाश येत असल्यामुळे ना तो क्लिअर येत नाहीये, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. किल्ले निवतीचा हा महादरवाजा आहे. काळाच्या ओघात ह्याची पडझड झालेली आहे. मी मगाशीच बुरुज म्हटलं होतं, पण तो किल्ले महादरवाजाचाच हा भाग होता. आणि इथला जो म्हणजे हा बुरुज जरी म्हटलं ना तरी समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी हा तितकाच महत्त्वाचा होता. म्हणजे महादरवाजा आणि बुरुज हा एकत्रच होता.
हा बघा, किल्ले निवतीचा किल्ला हा खूप मोठा आहे. काळाच्या ओघात पडझड झालेली आपल्याला दिसतेच आहे. माझ्या साईडला वगैरे तुम्ही बघाल तर ही झाडी आहे, ती झाडी जाळून टाकलेली आहे. काही किल्ल्याचे अवशेषही आपल्याला दिसत आहेत. हा बघा, हे अवशेष आपल्याला या ठिकाणी असे दिसत आहेत. आणि ह्या किल्ल्याच्याच मध्ये एक आपल्याला असं हा भाग दिसतोय. म्हणजे हा जो भाग आहे ना, हा पूर्ण खोल आहे आणि दरीसारखा आहे. पण तो पहिल्यापासूनच होता की आता मध्ये झालं असं काही माहिती नाही. पण मी त्या साईडने बघितलं होतं, त्यावेळी इथून हे सगळं पाणी जातं त्याप्रमाणे होतं. हे किल्ल्याचे असे अवशेष आपल्याला ह्या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. किल्ला पूर्णपणे उद्ध्वस्तच झालेला असं म्हणू. आता आपण आहोत ते बाले किल्ल्यात आहोत. माझा प्रवेश जो झाला आहे तो बाले किल्ल्यात आहे. बाले किल्ल्याच्या काही भिंती आहेत त्या आजही आपल्याला ह्या किल्ले निवतीच्या आठवणी जाग्या करतायत. आपण खरंच हे असे प्रकार बघितल्याच्या नंतर मनाला दुःखच वाटतं की आपण ह्या सगळ्याची डागडुजी म्हणा किंवा जतन करू शकत नाही. तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला ह्या बाले किल्ल्याची तटबंदी, उद्ध्वस्त झालेली तटबंदी दिसते आहे. ही हा जो पूर्ण आहे तो बाले किल्ला आहे. ह्या साईडला आपण बघू, बाले किल्ल्याच्याच आतून आपण ह्या भागाला भेट देऊया. उद्ध्वस्त झालेले सगळे भाग हे उद्ध्वस्त झालेलेच आहेत इथे. आता मी बाले किल्ल्याच्या तटबंदीवरती उभा आहे आणि ही तटबंदी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे ती आपल्याला दिसण्यात येते आहे. माझं प्रामाणिक मत आहे, हा किल्ला एवढा छोटा नाही आहे, हा खूप मोठा किल्ला आहे. पण काळाच्या ओघात या इकडचे अवशेष बरेचसे आपल्याला भेटू शकत नाही. आता हे बघा, हा जो पूर्ण भाग आहे ना, त्या साईडला सुद्धा 2 बुरुज दिसतात आपल्याला. त्यामुळे हा किल्ला खूप मोठा आहे. पण आता त्याची तटबंदी आपल्याला दिसत नाहीये व्यवस्थित. बाले किल्ल्याच्या वरील ही जी तटबंदी दिसते ना, ही थोडं कोकणातली जी घरं आहेत, म्हणजे 2 साईडला कौलं आपण ठेवतो त्या पद्धतीने ही तटबंदी आपल्याला या ठिकाणी दिसते. किल्ले निवतीवरील हा पॉइंट तुम्हाला दाखवत आहे. हा बघा, हा 2 साईडने आपण मारा करू शकतो शत्रूवरती, त्याच्यासाठी हा पॉइंट असा बनवलेला आहे. आणि हा जो पॉइंट आहे ना, इथून शत्रूवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी हा पॉइंट आहे. तसंच त्याच्या बाजूला जर गेलो ना, तर हे बघा, शत्रूला कुठून मारा होतोय हे दिसू नये म्हणून तुम्हाला दिसत असेल की ही एक तिरपी बाजू आहे. म्हणजे सरळ शत्रूला दिसू शकतं, पण थोडंसं तिरप्या साईडने गेलो तर शत्रूला मारा कुठून होतोय तो समजण्यात येणार नाही. आणि हा बघा, हा पण पॉइंट आहे ना, तो जरी सरळ वाटत असला तरी तो पूर्ण सरळ नाही आहे, तर तो अर्धवट असं तो अर्धा खाली करून केलेला आहे. इथे आपल्याला दिसू शकतो. हा जो पॉइंट आहे ना, ह्या पॉइंटने, हे जे पॉइंट आहेत ते शत्रूवरती मारा करण्यासाठीच आहेत. हा जो पॉइंट मी आता तुम्हाला पुन्हा दाखवतोय ना, हा एका वेळेस 3 ठिकाणी मारा करू शकतो असा हा पॉइंट आहे. म्हणजे 3 आपल्याला भाग दिसत आहेत. किल्ले निवती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दक्षिणेला मालवणपासून 10 किमी व वेंगुर्ल्यापासून 15 किमी सागरी अंतरावर असलेल्या निवती गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी निवतीचा किल्ला बांधला. मालवणजवळ असलेली कर्ली खाडी ते वेंगुर्ला ह्या सागरी भागावर निवतीच्या किल्ल्यातून लक्ष ठेवता येते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा ताबा पुढे सावंतवाडीकर सावतांकडे गेला. 1748 साली पोर्तुगीजांच्या पदरी नोकरीस असलेल्या इस्माईल खानने निवतीवर हल्ला करून तो जिंकून घेतला. 1787 साली करवीरकर छत्रपती व सावंत यांच्यात झालेल्या लढाईत करवीरकरांनी किल्ला जिंकला
1803 गडाचा ताबा परत सावतांकडे आला. 4 फेब्रुवारी 1818 रोजी इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. मी घरी जायला निघालोच होतो, पण मला दुसऱ्या बुरुजाकडून अगदी तटबंदीकडे जाण्यासाठी एक रस्ता सापडला आणि मग मी घरी न जाता त्या तटबंदीकडे आलो आहे. कारण हा किल्ला छोटा असेल असं माझं मतच नाही आहे. मुळात सिंधुदुर्गातले किंवा बरेचसे किल्ले हे छोटे नाहीच आहेत, खूप असे अवाढव्य आहे आणि त्यांच्या ज्या तटबंदी आहेत त्या पण अवाढव्य आहेत. बघा, हा पण एक बुरुज होता, काळाच्या ओघात हा बुरुज संपलेला आहे.